म्हणजे विश्वंभर दादा, तुम्ही खरंच देहत्याग करायला निघाला होतात? नाही रे बाळा, तू याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. याला शब्दच्छल करणं उत्तम जमतं. तुला काय माहिती? तू काय माझ्या मनात डोकवायला आला होतास? मी खरंच देहत्याग करणार होतो की नाही ते बघायला. अरे देहत्याग करण्यासाठी निर्मोही असावं लागतं. तू मोहानी आणि स्वार्थानी लडबडलेला आहेस. आता तरी तू मला खरं खुरं सांग, विठ्ठल पंतांचा शिष्य होण्यामागे तुझा खरा हेतू काय होता? काय असणार? ज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं मला त्यांच्याकडून, आणि आजही आहे. काका, कदाचित विश्वंभर दादा म्हणत असतील ते खरंच असेल. असं एखाद्याच्या हेतूबद्दल शंका घेणं योग्य नाही, नाही का? बाळा, तू तुझ्या वडिलांसारखाच भोळा आहेस रे. अरे माणसं किती खालच्या पातळीला जाऊ शकतात याचं तुला अनुमान करता येणं नाही शक्य. भोळा आहेस तू. याला ज्ञान हवंही असेल, पण ते लोककल्याणासाठी नाही, तर स्वतःच्या मोहाकरता, लोकांना लुबाडण्याकरता, त्यांची फसवणूक करण्याकरता. भाऊजी, भाऊजी. वहिनी तुम्ही? भोजलिंग काकान सोपनाला कुठं पाहिलं का तुम्ही? नाही. का हो, काय झालं? दोघं लई येडचे गेलेत. कुठं गेलेत, परत कधी येणारे काय बी ठाव नाही बघा. अहो आपल्या रावळामध्ये असतील की ते. इतका येळ म्हणजे लय वेळ झालाय का? हा ना, म्हणून तर माझा जीव इतका घाबरा गुबरा होतोय बघा. तू आमचं काहीही वावगं करू शकत नाहीस. पण तशी माझी इच्छा आहे, हे तुला कोणी सांगितलं? अरे पुरेकर तुझं हे सोंग. तुम्ही आम्हाला या माणसाकडे का घेऊन आलात? कळेल, लवकरच कळेल. अरे आम्हाला कळायचं ते केव्हाच कळलेलं आहे. माणसाला जाणून घ्यायचं असेल ना, तर तो कुठे आणि कसा राहतो हे पाहावं. अरे विश्वंभर, ही कुटी सुद्धा तुझ्याच सारखी आहे रे. अंधारी, कुबट, संकुचित, कर्मकांडांनी भरलेली. योगी त्यांचं काम एकांतातच करतात, आणि चोरही त्यांचं काम एकांतातच करतात. पण यातला मी कोण हे कळेलच लवकर तुम्हाला. हे जाणून घ्यायची आमची इच्छाही नाहीये. यांनी आम्हाला फसवून इथं आणलं, म्हणून आपली भेट झाली. आता येतो. रामकृष्ण हरी. चला का? येतो. आता येणे नाही, आता इथेच राहणे हे तुमच्या कपाळी आहे. हे बघा, आमचे बाबा तुम्हाला ओळखत होते म्हणून आतापर्यंत मान ठेवला, पण काकांना जर का धक्का लावला ना. हे मान न देऊन सांगतोस कोणाला? आणि काय रे, तुला बघायचं होतं ना मी कोण आहे ते? आता कळेलच तुला. ये अरे, याला याच्याकडे बघतो. ज्ञान निवृत्ती ध्यानाला बसलेत. या तिघांनी येळ काळेचं काय बी ध्यान नाही. नुसतं माझ्या जीवाला घोर. त्यात आमचे हे गेलेत परगावी कामासाठी. कावेरी माई, अहो काय झालं? अगं भोजलिंग काकानं स्वपन मगाशी बाहेर गेलं होतं, पण लय वेळ झाला अजून घरला आले नाही. अहो मी बघितलं होतं की त्यासनी जाताना. कुठं? तुला सांगता येईल का कुठं गेले ते? वय तर ते गेले तेव्हा त्यांच्या हातात फुलांची परडी होती. म्हणजे ते फुलं याच्याच गेले असतील बघा. बघा वहिनी, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, तुम्ही उगाच काळजी करताय म्हणून. उगाच काळजी नाही भाऊजी, पण मला माझं मन सांगतंय सोपानं कुठला तरी आपत्तीत आहे. हा वहिनी तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही शांत व्हा. सावित्रे, तू ह्यांच्यासोबत थांब, मी दोघांनी हुडकून आणतो. हा, तुम्ही शांत राहा. आलोच मी. आज पतूर आमच्या संघले आक्रीत घडले. परत ते दोघांनी काय वाया न ग.
देवा पांडुरंगा, ते दोघं जिथं कुठं असतील तिथं त्यांचं रक्षण कर बाबा. विश्वंभर दादा, मुकट्यानं आम्हाला सोड, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. विश्वंभर दादा. सोपाना, सकाळी सांगितलेली गोष्ट ठाऊक आहे ना तुला? तुझा संताप या प्रसंगी आपली वाट आणखी कडतर करेल. तुझा बाप फार पुण्यवान होता असं वाटतं का तुला? हा? अरे त्याच्या बापामुळेच त्याचा असा अंत झाला, माहिती आहे ना तुला? विश्वंभर दादा, काय झालं, घाबरला? तुझ्या बापाकडून तुला कसली सिद्धी वगैरे प्राप्त झाली नाही वाटतं? हा? तुझा भाऊ रेड्याच्या मुखी वेद वगैरे वदवतो, हा? आणि तुझा मोठा भाऊ तर काय तुमचा गुरुच आहे. तुला कसली सिद्धी प्राप्त नाही. आहे ना, माझी सगळ्यात मोठी सिद्धी आमच्या आईबाबांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे. आणि ते कधीही कोणाला घाबरले नाहीत. आणि आम्हाला ईश्वरा व्यतिरिक्त कोणालाही घाबरायचं नाही, हेही त्यांनीच शिकवलंय. अरे कोणाला घाबरायचं हे न कळल्यामुळे तुझ्या बापाला मरण आलं. समाजाला मुकाट घाबरला असता, समाजाचे नियम पाळत राहिला असता, तर कसा बसा का होईना पण जगत राहिला असता. आणि तुझी ती भोळसट आई या सगळ्यात भरडली गेली नसती. हो, तुमच्यासारख्या स्वार्थी माणसाला ओळखायला ती कमी पडली. ती भोळी होती, साधी होती, निष्पाप होती. माई माई म्हणायचात ना तुम्ही तिला. तिनं मायाही लावली असेल तुम्हाला. आणि तुम्ही मात्र तिच्या पुढे ढोंगच केलं असेल चांगुलपणाचं, हो ना? हार हो रे राजा. हार काय झालं? कशाला रडतो? थोडा वेळ, अजून थोडा वेळ थांब. हे बाळा, अरे मी तरी काय करू सांग? हे राजा, अरे काय करू म्या? ताई, काय झालं? काही सहाय्य करू का? अव ताई, तुम्ही काय सहाय्य करणार? म्याच कंटाळली याला समजाव. अव एरवी याला जवळ घेतलं, खेळवलं की गप राहतो. अहो, मग प्रकृती बरी नसेल, आपण वैद्यांकडे घेऊन जाऊया का? हवं, प्रकृती बरी आहे त्याची. भूक लागली त्याला. आम्ही परतीच्या गावाला चाललो, पण निघताना खायला दिलं होतं. लेकराचं पोट भरलं नाही बहुधा. अरे बाळा, तुम्ही म्हणाल काय आई आहे ही अशी गणितं चुकण्यासाठीच असतात. तुम्ही काळजी नका करू, मी झड्डीशी जाते आणि खायला घेऊन येते. आव नगत आहे, थांबल तो रडायचं. एकीकडे ताई म्हणता आणि दुसरीकडे संकोच करता. तुम्ही नका काळजी करू, मी आलेच. हा, चला आता शेवटचे 2 घास राहिले. हा, हा घास चिवचा. हा घास काऊचा. माई, लेकरू जेवलं, आता तुम्ही 2 घास खाऊन घ्या. नग दादा, माझ्या लेकरानं खाल्लं, माझं बी पोट भरलं बघा. आता लांबच्या प्रवासाला का फक्त लेकराला जायचंय का? तुम्हालाही जायचंय ना?
मग तुम्ही खाऊन घ्या. न ग दादा, राहू दे. नाही नाही नाही, तुम्ही जर खाल्लं नाही तर मी सुद्धा आज अन्नाचं एकही कण खाणार नाही. अहो काय हट्ट आहे हा. ताई, खाऊन घ्या. ते म्हणतात तसं खरंच खाऊन घ्या हा, नाहीतर हे गृहस्थ खरोखर अन्नाचा एक कणही घेणार नाही. एकदा का यांनी ठरवलं म्हणजे मग ठरवलं. म्हणजे तुम्ही ओळखता एकमेकांना? आतापर्यंत ओळखत होते असं वाटलं, पण आता नव्यानं ओळखलंय. म्हणजे 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 काही नाही. तुम्ही खाऊन घ्या. हा, आणि बाळा सावकाश जा बरं. हा, नमस्कार. खाऊन घ्या हा, त्यांचं मन मोडू नका. आणि ही प्रवासाची दोरी असू दे. विश्वंभर, असं म्हणतात की आई ही कोणी व्यक्ती नसते, तर ती भावना असते. आई पण हे पुरुषांच्या ठाई सुद्धा असतं. तुमच्यातलं हे आई पण जपा. माई, तुम्ही फार क्लिष्ट बोलताय. मी एवढा विचार सुद्धा केला नव्हता. कोणाला तरी माझ्या सहाय्याची आवश्यकता होती आणि मी ते करू शकत होतो, म्हणून मी ते केलं. पण तर यालाच माणूस धर्म म्हणतात ना. यांना फार फार अभिमान वाटेल तुमचा. माई, ए पोरा, जरा हात लावतोस? आपण ओळखतो एकमेकांना? हा, तू ओळखतोस का मला? नाही, पण मग उगाच नाती जोडून व्यर्थ जवळीक का साधतोस? अरे आपण सारी या पांडुरंगाची लेकरं, मग एका अर्थानं नातेवाईकच नाही का म्हणायची? मी फक्त माझ्या बापाचा लेकरू आहे, बाकी कोणाचा नाही. बरं बाबा, चुकलो, क्षमा कर. अरे पण म्हाताऱ्याचं व्हायचं अक्षल का नाही? अरे हे ओझ एकट्याला उचलं असं होतंय. जरा हात लावशील? मी जावई आहे तुझा? नाही. पोरगा आहे? नाही बा. सेवक आहे? नाही 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 नाही. मग मी का करायचं तुला सहाय्य? अरे पण माणूस धर्म म्हणून जर का तू हात लावलास. माणूस धर्म? अरे तुमच्यासारखी माणसं ही माणूस धर्माच्या नावाखाली लोकांना काम करायला लावतात आणि स्वतः बसतात सुखात. अरे नाही रे बाबा. अरे 2 दिवस झाले जेवलो बी नाही आणि आता या वयात अंगात ताकद बी राहिली नाही. मी सांगितली असली कामं करायला? नसेल जमत तर एखादा सेवक ठेवायचा, आणि तेही जमत नसेल तर मग मरा. हो, एवढं ओझं कशाला उचलताय? मी आहे ना. काय ते? आहो, कोण म्हणून काय विचारताय? आपण सगळी त्या पांडुरंगाची लेकरं. त्या अर्थाने आपण नातेवाईकच नाही का? हे काय नवीन? नाही नाही, आता काळजी करायची नाही. मला सांगा ना, कुठे न्यायचं आहे? मी त्वरित घेऊन जातो. हो, केवढे थकलात तुम्ही. हा हो, आयुष्यभर काबाड कष्ट केली, तुमच्या चेहऱ्यावरचं तेच सांगतंय. आणि आता जरा विश्रांती घ्या, आणि सहाय्यासाठी कधीही आवश्यकता असेल तेव्हा या मानलेल्या लेकराला जरूर बोलवा. द्या, मी उचलतो. पंत, तुम्ही केव्हा आलात? तू या सद्गृहस्थांना सहाय्य करण्यात मग्न होतास तेव्हाच. तुमची शिकवण पाळण्याचा यत्न करत होतो. दुसऱ्याला सहाय्य करणं हाच खरा धर्म, माणूस धर्म. यातच जगण्याचा मला खरा आनंद मिळतो. फार फार आनंद झाला हे ऐकून. चला, मी देखील तुम्हाला सहाय्य करतो. आओ पंत, आओ पंत, नको. आओ पंत,
शिष्य असताना गुरुनी श्रम करायचे नसतात. हा, अर्थात तुम्ही मला अधिकृतरित्या शिष्य मानलं नसाल, पण मी तुम्हाला गुरुच मानतो. तुमचा निर्णयात जर बदल झाला असेल तर. विश्वंभरा, नको रे उगाच आशेवर राहूस. तुझ्यासारख्या माणसाचे मन मोडताना माझ्या मनाला फार क्लेश होतात. तू ज्या मार्गाने चालला आहेस त्या मार्गावर तुला अनेक चांगली माणसे भेटतील. त्यातल्या एकाला गुरु कर, तुझ्या आयुष्याचे कल्याण होईल. मी तुझा गुरु होण्यास पात्र नाही. येतो. हे झालं ना तुझं काम? जा घेऊन ते. कसं काय चाललंय आपलं काम? ठीक चाललंय. बदले का विठ्ठल पंत? आता बदले असते तर तुम्हाला सांगितलं नसतं का? प्रयत्न करत राहा, नक्की यशस्वी होशील. आणि अयशस्वी झालास तर मी तुला सुखाने जगू देणार नाही. तुला सुखाने जगू देणार नाही. असे सारखे सारखे रागवू नका हो. अहो, मी काय काय नाही केलं त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी. सतत मांजरासारखा त्यांच्या पायात घुटमळत राहिलो. मला शिष्य करून घ्या, मला शिष्य करून घ्या. पण विठ्ठल पंत काही बदले नाहीत. अरे विश्वंभरा, ते इतक्या सहजासहजी बदतील असं वाटलंच कसं तुला? विठ्ठल पंत कुलकर्णी म्हणतात ना त्यांना. ते मोडतील पण वाकणार नाही. प्राण गेला तरी स्वतःची तत्व सोडणार नाही. तुझ्यापेक्षा कित्येकांनी हे असंच त्यांच्या पायांसमोर लोटांगण घातलं, पण त्यांनी कधीही कोणालाही शिष्य करून घेतलेलं नाही. मग मी काय करू? शिष्य व्हायचंय. हा हट्ट थांबवायचा. काय? अहो, पण तुम्हीच सांगितलं होतं. मी तुला त्यांचा विश्वास संपादन कर असं सांगितलं होतं, जेणेकरून त्यांना जाळ्यात अडकवणं सोपं जाईल. खूप कटकटीचं काम आहे होते. सतत तोंडात गुळाचा खडा ठेवून वावरावं लागतं, गोड गोड बोलावं लागतं. मला नाही जमणार ते. मोहिनी विद्या शिकायची आहे ना, मला त्याची सिद्धी प्राप्त नाही, पण त्याचा मंत्र तुला फक्त मीच देऊ शकतो. आठवतंय ना? त्या बदल्यात तुला मी सांगेन तसंच वागायचंय. मी एकदा सांगितलं, विठ्ठल पंतांचं मन जिंकायचं म्हणजे जिंकायचं. हा, विषय संपला. अहो, पण कसं? माणूस धर्म, माणूस धर्म. त्यांना जाऊन सांग, मला माणूस धर्माबद्दल जाणून घ्यायचं. खऱ्या खऱ्या, अगदी खऱ्या माणूस धर्माबद्दल मला जाणून घ्यायचं. मला शिष्यत्व नको, पण माणूस धर्मासंदर्भात जर कुठले धर्मग्रंथ असतील तर ते मला अभ्यासायचे. एकदा का त्यांची अनुमती मिळाली की मग तुझ्यासाठी कुबेराची द्वारं उघडली असं समज. अहो, पण आता प्रश्न विचारू नकोस, पण लक्षात ठेव, विठ्ठल पंत नावाचं सावज जर जाळ्यात ओढायचं असेल तर त्याला फक्त एकच प्रलोभन दाखवता येऊ शकतं. ते म्हणजे माणूस धर्म. कळलं? निघ. माणूस धर्म. विठ्ठल पंत, मला गीतेतला माणूस धर्म आपल्याकडून शिकायचा आहे. शब्दांमध्ये अडकलेले त्या श्लोकांच्या अर्थापर्यंत पोहोचायचंय. आणि हे सारं काही आपल्याशिवाय मला कोणीच शिकवू शकत नाही. अरे, तुला शिकवणारा मी कोण? आपल्या साऱ्यांचाच गुरु तो हरी आहे आणि आपण सारेच त्याचे शिष्य आहोत. पण तरी साऱ्या शिष्यांमध्ये एक शिष्य फार बुद्धिमान असतो.
आणि बाकी सारे त्याच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात असतात. आपण कुणालाही गुरु मानल्याशिवाय त्याचा अनुनय करीत नाही. तू माझ्या पावलावर पावले टाकायचं म्हणतोयस, तुला माझा शिष्य तर व्हायचं नाहीये ना? नाही नाही नाही, तसा काही मानस नाही. मी माणूस धर्म शिकण्याचा प्रयत्नच करीत आहे, परंतु जे मला ठाऊक आहे, जे मला भावलंय, कळलंय, ते मी तुला शिकवीन. आपले आभार कसे मानावे तेच कळत नाहीये. माझे कसले आभार मानतोस? त्या ईश्वराचे मान. सारी त्याचीच इच्छा.